ब्रह्मोस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयामधील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवण्याच्या प्रकरणामध्ये निशांत अग्रवालला 8 ऑक्टोबर 2018 ला अटक करण्यात आलेली होती। निशांत अग्रवाल वैज्ञानिक म्हणून नागपूर जिल्ह्यातील ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या मिसाईलच्या निर्मितीशी संबंधित कंपनीमध्ये कार्यरत होता। आज जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप अग्रवालवर होता। निशांत अग्रवालला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। संवेदनशील कागदपत्र शत्रूंना पाठवल्याचा आरोप आहे। गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ब्रह्मोस शास्त्रज्ञ निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप अग्रवालवर होता। जिल्हा सत्र न्यायालयाकडून निशांत अग्रवालला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। निशांत अग्रवाल हा वैज्ञानिक म्हणून नागपूर जिल्ह्यातील ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या मिसाईलच्या निर्मितीशी संबंधित कंपनीमध्ये कार्यरत होता आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर काळे सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। अमर, हे प्रकरण जे आहे ते 2018 साली यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई केली होती निशांत अग्रवाल यांच्यावर। आणि निशांत अग्रवाल यांच्यावर तेव्हा ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड मध्ये काही संवेदनशील जी माहिती होती त्यांच्या संगणकात असल्याची माहिती मिळाली होती आणि तिथून त्यांचा वापर ती जी गोपनीय माहिती होती ती शत्रू राष्ट्रांना देण्यात जात असल्याची एक माहिती मिळाली होती। त्यावरून ही कारवाई झाली होती आणि त्या प्रकरणी संपूर्ण सुनावणी झाली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे। निश्चितच धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी।